सगळ्यांना माझा राम राम। सकाळचे 5 वाजले आहेत आणि आम्ही रेडी झालो आहोत औंढ्याला जाण्यासाठी। आज आहे श्रावणातला 3रा सोमवार आणि आम्ही आता आमच्या गाडीची वाट पाहत आहोत। चला तर आमची गाडी आली आहे आणि आता लवकरच आम्ही गाडीत बसत आहोत। किनवळा गाव आहे माझं माहेर, तालुका वसमतमध्ये आहे, जिल्हा हिंगोली। आम्ही इथून निघालो आहोत। ही आहे माझी आईच्या तिकडची फॅमिली सोबत जायची मजाच खूप मस्त असते। त्याच्यानंतर गाडीला सकाळी सकाळी भूक लागली, त्याच्यामुळे थोडंसं पेट्रोल टाकलं आणि तिथून आम्ही थेट निघालो। पावसामुळे थोडे खड्डे झाले होते, परंतु सकाळचं वातावरण, फॅमिलीसोबत क्रुझर गाडी, 90-80चे गाणे आणि पाऊस पडलेला खूप भारी वाटू लागला। नंतर आम्ही पोचलो औंढ्यामध्ये। हे आहे औंढ्याचं प्रवेशद्वार। तिथं आम्ही गाडी पार्किंगला लावण्यासाठी गेलो। तिथं गाड्या बघून असं वाटलं की आज दर्शनाला किती वाजतात काय सांगता येत नाही। छोट्याशा गोड मुलाकडून बेलफूल घेतला। नंतर आम्ही समोर गेलो वारीला लागण्यासाठी। तिथं बघितलं की खूप गर्दी होती मंदिराच्या बाहेरपर्यंत। तिथे एक छोटंसं मंदिर होतं, पोलीस पण होते प्रोटेक्शनसाठी। एकदम चांगली व्यवस्था केली होती। आणि नंतर हॉलमध्ये गेल्याच्या नंतर बघितलं की आज तर पूर्ण दिवसच जाते दर्शन घेण्यासाठी। मग कसं करीत आम्ही पुढे गेलो, पण गरमी बघून वीरनेत्रा मध्ये बसलेच नाही। नंतर आम्हाला बाहेर यावं लागलं, त्यांना भूक पण लागली होती, 1 वाजला होता। मग त्याच्यानंतर आम्ही थोडा वेळ बाहेर बसलो आणि एकदा बाहेर मधून निघाल्याच्या नंतर परत जाता येत नाही हे माहीत होतं, म्हणून थोडा वेळ तिथेच बसलो आणि असं ठरवलं की पायरीचं आणि कळसाचं दर्शन घेऊन आपण घरी जाऊ। महादेवाला आम्हाला दर्शन द्यायचंच होतं आणि सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही त्याच्या दर्शनासाठी थांबलो आहोत। कदाचित याच्यामुळे पण महादेवाला वाटलं असेल की चला यांना पण दर्शन देऊ, त्याच्यामुळे थोडीशी चिटिंग केली आणि फॅमिलीसोबत आम्ही पुन्हा त्याच वारीमध्ये घुसलो। मग हे बघा, आणि मेन मंदिरात आलो। मंदिर खूप छान आहे। इथे तुम्ही पास काढून पण दर्शन करू शकता, त्यामुळे या श्रावण महिन्यात तुम्ही नक्की औंढ्याच्या नागनाथाचं दर्शन घ्या। महादेव तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण करो। पुन्हा भेटूया अशा नवीन ब्लॉगवरती। तोपर्यंत हर हर महादेव।